नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार. कॉलरा आणि दूषित पाण्याने विष्णूचा नाहक बळी गेल्याची ओरड. समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र थांबता थांबेना. एकाच कुटुंबातील चौघांना मृत्यू झाल्याने खळबळ. भाज्यांच्या दरवाढीने गृहिणी झाली चांगलीच त्रस्त. मुलांच्या डब्यांचे मातांना टेन्शन, पर्सची बचत घटली. चिमुकल्या दर्शनच्या हत्याकांडात दोघांना 5 दिवसांचा PCR. दोषींना फाशी द्या, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी. हवामान खात्याने पावसाचा व्यक्त केला अंदाज. पुलावरून पाण्याच्या प्रवाहात वाहने न टाकण्याचा सल्ला. आता सविस्तर बातम्या. अकोला जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभाग असो की आरोग्य विभाग यांच्या निष्काळजीपणामुळे धामणा बुद्रुक येथील विष्णू बद्रे यांचा बळी गेला. ग्रामीण भागात विष्णू बद्रे यांच्या निधनाने तीव्र संताप असून ग्रामस्थांमध्ये असंतोष खदखदत आहे. या घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांवर जिल्हा परिषद CEO काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. अकोट तालुक्यातील धामणा बुद्रुक गावात दूषित पाण्यामुळे कॉलरा होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या आणि प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाचे वातावरण असून जनतेमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. दूषित पाण्याने मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. कावसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या धामणा बुद्रुक गावातील रहिवासी विष्णू बद्रे यांचा कॉलरामुळे मृत्यू झाला. ग्रामस्थांच्या मृत्यूनंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला जाग आली आहे. दूषित पाणी प्यायल्यानेच विष्णू बद्रे यांना कॉलराची लागण झाली होती. आणि माझ्या शेजारी एक कॉलरचा पेशंट निघालेला आहे आणि त्यांचा कॉलरने मृत्यू झालेला आहे. तरी दूषित पाण्यामुळे आणि लिकेज जे आहेत बऱ्याच 1-1.5 वर्ष झाल्यापासून लिकेज काढलेली नाही आहे. त्याच्यामुळे आजाराचा प्रसार होत आहे आणि माझी पण तब्येत त्याच्यामुळे खराब झालेली आहे आणि संडास वगैरे ताप त्याच्यापासून झालेली आहे मला. दूषित पाण्याबद्दल ग्रामपंचायत विभागाला अनेक वेळा कळवण्यात आले होते. मात्र ग्रामसेविका आणि संबंधित प्रशासनाने या गंभीर समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केले. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळेच विष्णू बद्रे यांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप गावकरी करत आहेत. विष्णूच्या मृत्यूनंतर पिण्याच्या पाण्याची पाहणी केली गेली. तपासणी दरम्यान गावात पोटदुखी, ताप आणि उलट्यांचे काही रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे, जी दूषित पाण्याची समस्या किती गंभीर आहे हे दर्शवते. मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूच्या संदर्भात भेट देऊन गावामध्ये पाहणी केली आणि पाण्याची व्यवस्था काय आहे ते बघितलं तर इथे वारी धरणाचं जे पाणी येतं आहे ते जवळपास 5-7 दिवसातून एकदा येतं आहे आणि ते पाणी लोक पिण्यासाठी वापरण्यासाठी वापरतात. परंतु एक रस्त्यावर एक मोठं लिकेज इथे आढळून आलेलं आहे. त्या लिकेजच्या बाबतीमध्ये संबंधित ग्रामसेवकांना मी फोन करून त्याची माहिती दिली आणि ताबडतोब ते लिकेज बंद करावं असं सांगून BDO मॅडमला सुद्धा याची माहिती मी दिलेली आहे. आणि हे ताबडतोब काढावं, नाहीतर उद्या डायरियाची साथ या गावामध्ये लागू शकते आणि मोठा दुष्परिणाम होऊ शकते अशा सक्त सूचना त्यांना आपण दिलेल्या आहेत. त्यांनी ते उद्या काढण्याचं मला कबूल केलेलं आहे. या गावामध्ये सध्या किती रुग्ण आढळले? सध्या या गावामध्ये सर्वे सुरू आहे. आमच्या टीम घरोघरी जात आहेत आणि पिण्याच्या पाण्यामध्ये ते जे जीवन ड्रॉप्स असतात ते स्वतः आमचे लोक टाकत आहेत, जेणेकरून बाकी लोकांना याचा त्रास होऊ नये. आता जे हे पेशंटची डेथ झालेली आहे हे सर याचमुळे झालेली आहे? या पेशंटचा जो डेथ आहे यांना कॉलरा पॉझिटिव्हचं हे आलेलं आहे, परंतु याच्याबरोबर यांना हार्ट डिसीज आणि इतर आजार पण होते. तर ते कॉलरामुळे डेथ झालेलं हे मेडिकल कॉलेजला क्लिअर झालेलं आहे. त्या दृष्टीनं आम्ही इथे भेट दिलेली आहे. परंतु गावामध्ये इतर कोणालाही असे याचे लक्षणं आढळून आलेले नाही आहेत. संबंधितांवर काय कारवाई करणार आपण, संबंधित जे आहेत हे दोषी? नाही, कारवाई हा माझा भाग नाही आहे. जे कारवाई याच्या अहवाल काय पाठवणार आहे? अहवाल जे याच्यामध्ये सर्वेक्षणामध्ये जे येईल
तो अहवाल मी पाठवणार आहे. सर्वेक्षणामध्ये आता इतरांना काही आता याच्यात असे म्हणजे असे लक्षणं आढळून आलेले नाहीत. हां. त्याच्यामुळे तो अहवाल त्या पद्धतीने जाईल. परंतु जे मेन आहे की पावसाळ्यामध्ये पाणी दूषित होऊ नये, स्वच्छ पाणी लोकांना प्यायला मिळायला पाहिजे, तर ते लिकेज काढण्याची सगळ्यात महत्त्वाची कार्यवाही पहिल्यांदा आपल्याला करावी लागेल. अच्छा, ठीक. मृतक विष्णू बद्रे हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते. त्यांच्या निधनामुळे पत्नी आणि मुलांवर उदरनिर्वाहाचे मोठे संकट उभे राहिले आहे. विष्णू बद्रे यांच्या पत्नीने शासनाकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे. माझ्या पतीला दूषित पाणी ग्रामपंचायतीला घेऊन गेलते, पण त्यांना आमची काहीच गोष्ट घेतली नाही. त्याच्यावर 8 दिवसांनाच आजार झाले. आजार झाल्यानंतर एकच रात्र फक्त उलट्या आणि संडास चालू झाले. सकाळी दवाखान्यात अकोल्याला मी मेन हॉस्पिटलला भरती केले. भरती केल्यावर त्यांना 22 सलाईन लावले. नंतर मी त्याच्यापाशी गेली की सर हे काय आहे, कोण एवढ्या सलाईन लावल्या कमी नाही. ते म्हणत संडास तपासल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखल करू की कायच्यामुळे आहे. दाखल केल्यानंतर त्यानं म्हटलं की तुमच्या गावात पाणी दूषित आल्यामुळे हा आजार झाला. आजाराचं नाव आहे कॉलरा. मग मी शांत बसली. त्याच्यानंतर रात्रीचे 2 वाजता मृत्यू झाले. मृत्यू झाल्यानंतर मग मी बोलली की का झालं, तर ते म्हणत हे पेशंट गेलं तुमच्या गावातल्या पाण्याबद्दल झालं, अशी मी बोलून विनंती करतो. पण आता काहीतरी माझ्यासाठी त्याची प्रयत्न करा, नाही तर याच्या पुढे असं बाकीच्या लोकांना तरी घडून नाही आलं पाहिजे. 2 पेशंट सध्या पण लागलेले नाही तर काय एकाले झालं तर सगळेच करत बसायला लावता काय हे कामं. आज लोक तर तुम्ही गोष्ट घेतलीच नाही, पण आता तरी घ्या, हात जोडून विनंती करतो. बद्रे कंपनी म्हणजे आमच्या काकाचे एक पेशंट म्हणून कॉलरानं मृत्यू झाला. 2 दिवस झाले. त्यांच्याच बाजूला मी पण राहतो. ग्रामपंचायतला की आमच्या घराशेची 2 वर्षापासून लिकेज आहे. तेच पाणी बाहेर साचते आणि तेच पाणी त्या पाण्यात जाते. आणि एक लिकेज गावाच्या बाहेर मेन म्हणजे गावाला पाणी पुरवठा होते त्या लाईनवर आहे. त्याला झालेच 5 वर्ष पूर्ण आजूबाजूनं पूर्ण थांबलेलं पाणी आहे. लाईन गेल्यानंतर पूर्ण पाणी त्या पाईपलाईनमध्ये उतरते. लाईन आली की ते पाणी पूर्ण गावाला भेटते तिथं. मग पाणी उकळून पेल्यानं ह्या गोळ्या घेतल्यानं हे सल्ला दिल्यानं उपयोग काहीच होत नाही. त्याच्यापेक्षा पहिल्यांदा माझी ग्रामपंचायतला हात जोडून विनंती आहे की ते पहिले दूषित पाण्याचा पुरवठा तो बंद करा, नंतर आम्हाला सल्ला द्या की आरोचं पाणी घ्या, गोळ्या घ्या. आणि मग आपल्या PSC जे आहेत त्या मॅडमना हे करायला. पाणी दूषित पोटात आणि त्या मॅडम येऊन काय करतील, ते ग्रामपंचायतचं काम काय, ते PSC वाले मॅडम खोदतील. मेन मुद्दा तो पाण्याचा आहे. पहिले ते करा. आता 2 पेशंट लागलेले आहेत आणि 3री लागण्याची शक्यता आहे. खोटं बोलत नाही, येऊन आपले PSC वाले इथं चेक करून राहिले. वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर कारंजा आणि वरुड दरम्यान एका भीषण कार अपघातात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी आहे. समृद्धी महामार्गावर उपाययोजना करूनही अपघातांची संख्या कमी होत नसल्याने ही चिंतेची बाब आहे. पुण्यातून नागपूर जिल्ह्यातील उमरेडकडे जाणारी अर्टिगा कार वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर वरुड कारंजा दरम्यान गुरुवारी रात्री भीषण अपघातात बळी पडली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकली आणि हा अपघात झाला. या भीषण अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 2 प्रवाशांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. एक प्रवासी गंभीर जखमी असून त्याच्यावर वाशिममध्ये उपचार सुरू आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये वैदेही जयस्वाल, माधुरी जयस्वाल, संगीता जयस्वाल आणि राधेश्याम जयस्वाल यांचा समावेश आहे. हे सर्वजण एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी पुण्याहून नागपूरला परत जात होते. अपघातात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातांचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. भाजीपाला हा रोजच्या जेवणातील महत्त्वाचा घटक आहे. पावसाळ्यात भाज्या स्वस्त होतात, मात्र यंदा कुठे दुष्काळ तर कुठे अतिवृष्टीचा परिणाम हा शेतातील पिकांवर झाला आहे. परिणामी भाजीपाल्यांची आवक घटली आहे. आवक घटल्याने भावांमध्ये 10% वाढ झाली आहे. ठोकमध्ये 100 रुपये किलो तर किरकोळ बाजारात सर्व भाज्या 30 रुपये भाव आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे महिनाभराचे आर्थिक बजेट कोलमडले आहेत.
दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला भाज्यांचे भाव वाढलेले असतात. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर भाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या भाव वाढीमुळे घरातील गृहिणींच्या खर्चातही वाढ झाली आहे. तसेच मुलांच्या शाळेच्या डब्याला भाजी कुठली करायची या प्रश्नात गृहिणी अडकलेल्या आहेत. आठवड्याच्या भाजीपाल्यांचा खर्च 350 ते 400च्या घरात पोचला आहे. अतिवृष्टीत भाज्यांचे उत्पादन घटल्याने किमान महिनाभर भाव वधारलेले राहतील असा अंदाज जनता भाजी बाजारातील घाऊक भाजी विक्रेते व्यक्त करीत आहेत. 10% वाढ मागील आठवड्यापासून अतिवृष्टीने भाजीपाल्यांचे नुकसान झाले. दळणवळणात भाज्यांचे नुकसान झाल्याने घाऊक बाजारात आवक घटली आहे. त्यामुळे 10% भाजीपाल्यात वाढ झालेली आहे. अकोट येथील दर्शन पळसकर या चिमुकल्या हत्या प्रकरणात दोघांना अकोट पोलिसांनी अटक केली आहे. अकोट न्यायालयाने दोघांना 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. दर्शनची हत्या का केली याचा शोध पोलिसांनी घ्यायचा आहे. अकोट शहरातील 9 वर्षीय दर्शन वैभव पळसकर यांचा निर्गुण हत्येने संपूर्ण शहराला हादरून सोडले आहे. दर्शनचा मृतदेह गुरुवारी सकाळी चिंचोना फार्मजवळील गोमुख परिसरात एका बोरीच्या झाडाखाली आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना दर्शनचा सावत्र बाप आकाश साहेबराव कान्हेरकर आणि गौरव वसंतराव गायगोले याला अटक केली आहे. अकोट येथील न्यायालयाने दोन्ही आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दर्शनच्या सावत्र पित्यानेच हे क्रूर कृत्य केल्याचे समोर आले आहे. या घटनेने अकोट शहरात हळहळ व्यक्त होत आहे. 9 वर्षाच्या चिमुकल्याचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने नागरिक सुन्न झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात पुढील तपास सुरू केला असून आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणात लवकरच चार्जशीट सादर केले जाईल आणि भारतीय न्याय संहितेच्या दिशानिर्देशानुसार तपास वेगाने केला जाणार आहे. अल्पवयीन दर्शन पळसकर या चिमुकल्याच्या निर्गुण हत्येप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, विशेषतः फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी अकोट शहरातील सर्वपक्षीय नागरिकांनी केली आहे. या संदर्भात आज अकोट येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदने सादर करण्यात आली. दोन्ही आरोपींनी मिळून अल्पवयीन दर्शनची हत्या केली आहे. त्याच्या सावत्र बापानेच खोटा बहाणा करून आपल्या सावत्र मुलाची निर्दयपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे कृत्य असून अशा गुन्हेगारांना न्यायालयाकडून फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून दोषारोपपत्र तातडीने सादर करावे, जेणेकरून आरोपींना फाशीची शिक्षा होईल अशी विनंती सर्वपक्षीय अकोटवासियांनी केली आहे. दरम्यान या घटनेने अकोट शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून चिमुकल्या दर्शनला न्याय मिळावा यासाठी नागरिकांनी एकजूट दाखवली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा जलद गतीने तपास करून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा मिळवून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. अकोला शहरच्या मोठी उंबरी येथील रेल्वे ट्रॅकजवळ एका खड्ड्यात एक अनोळखी व्यक्ती पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि जखमी अवस्थेत पडलेल्या त्या व्यक्तीला 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांसह 108 रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहिका चालक मुकेश ढोके यांनी तत्परता दाखवत त्याला तात्काळ रुग्णालयात पोहोचवले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांच्या तपासात मृतांची ओळख पुरुषोत्तम वाकडे अशी झाली आहे. प्राथमिक तपासात समोर आले आहे की मृत व्यक्ती शहरातील न्यू तापडियानगर येथून मोठी उंबरी परिसरात रेल्वे ट्रॅक ओलांडत होता. पोलिसांचा अंदाज आहे की ट्रेनच्या धडकेने किंवा पाय घसरून जवळच्या खड्ड्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सिव्हिल लाईन पोलीस आणि रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत. अकोट तालुक्यातील देवरी परिसरात फिरणाऱ्या नीलगाईच्या कळपांनी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे.
150 ते 200 नीलगाईंचा कळप शेतपिकांचे मोठे नुकसान करीत आहेत. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. शेतकऱ्यांनी काही प्रमाणात पेरणी केली आहे, तर काही ठिकाणी पेरणी सुरू आहे. मात्र नीलगाई, हरणे पेरलेली बियाणे उद्ध्वस्त करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या समस्येच्या निवारणासाठी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे यांचे गंभीर लक्ष वेधण्याची मागणी केली आहे. वन विभागाने त्वरित याबाबत उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे यावेळी म्हणणे आहे. शेतकऱ्यांची ही चिंता लवकरात लवकर मिटावी अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. वन विभागाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची गरज असून शासनाने त्वरित या समस्येची दखल घ्यावी अशी मागणी समोर येत आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. आरआरसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड. इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. अकोल्यातील मरकजी कच्ची मशिदीत आज शुक्रवार 4 जुलै 2025 रोजी हजरत सय्यद झकीमिया नक्शबंदी साहेब यांना त्यांच्या आध्यात्मिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक सेवांसाठी कायदे-ए-बरार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा विशेष धार्मिक आणि सन्मान सोहळा कच्ची मशीद ट्रस्ट आणि कच्ची मेमन जमात अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. मरकजी अहले सुन्नत जमात अकोला यांच्या वतीने KMT हॉलमध्ये हजरत सय्यद झकी मिया नक्शबंदी साहेब यांची सरपरस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या याच महत्त्वपूर्ण सेवांचा गौरव करत त्यांना या कार्यक्रमात कायदे-ए-बरार पुरस्कार प्रदान करण्यात आला. जुमा नमाजेनंतर दुपारी 1 वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. उलेमा-ए-किराम, मशिदीचे इमाम आणि शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याला कच्ची मशीद ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते, ज्यात अध्यक्ष जावेद जकारिया, मुतवल्ली अजाज सूर्या, नायब मुतवल्ली हाजी यासीन बच्चव आणि सदस्य हाजी फारूक भुरानी, हाजी नफीफ मलक, हाजी इफ्तियाज गनोदवाला यांचा समावेश होता. कच्ची मशीदचे इमाम मौलाना मुफ्ती सादिक साहेब यांच्यासह बिलाल ठेकिया, शफी सूर्या, हाजी यासीन कपाडिया, हाजी हनीफ संडा, शाहिद संडा, फहल ठेकिया, यासीन कपाडिया, सुफियाना डोकडिया, समीर भुरानी, असलम गाझी, शाहिद पिंजारा, अयूब रब्बानी, यमन भुरानी, सादिक चौधरी, तन्वीर खान, जावेद खान असे अनेक मान्यवर देखील उपस्थित होते. आज कच्ची मस्जिद ट्रस्ट की तरफ से गुलपोशी का प्रोग्राम रखा गया था. ये गुलपोशी मुझे कायदे बरार का अवार्ड देकर इस बात के लिए ये प्रोग्राम रखा गया था कि मेरी तरफ से भी एक मैसेज मिले कि हमारा मकसद इंसानियत की सेवा सबसे पहले है. हम ये देखें कि इंसान और इंसानियत और ख़ास तौर से अमन, शांति, सुकून, इत्मीनान कैसे हो सकता है. करबो बला की धरती से हमें जो मैसेज मिला है, एक भाई से भाई की कैसी मोहब्बत होना चाहिए, एक भांजा अपने मामू से कैसी मोहब्बत करे, ये करबला की सरजमीन से हमें जो दर्स मिला है, उस दर्स को अगर यूँ कहा जाए कि इंसान को बेदार तो हो लेने दो, हर कौम पुकारेगी हमारे हुसैन. हमें मिलजुल कर सबको सुन्नियत और मसलक की खिदमत करनी है, काम करना है इत्तेहाद के साथ, ताकि अमन और शांति का माहौल वजूद में आए. अकोला में कच्ची मस्जिद ट्रस्ट और कच्ची मेमन जमात की तरफ से हुजूर सैयद ज़की मियां नक्शबंदी की गुलपोशी की गई और उन्हें कायदे बरार अवार्ड से सम्मानित किया गया. हाल ही में अहले सुन्नत जमात की ओर से
उनको सरप्रस्त बनाया गया बरार का। इस मौके पे उनकी गुलपोशी की गई और सभी ने उनसे उम्मीद की कि आने वाले समय में वो बरार के लिए, साथ ही अकोला शहर के लिए इंसानियत के काम को और आगे बढ़ाएंगे। जिस तरह से मुफ्ती बरार मौलाना अब्दुल रशीद साहब ने अकोला में इंसानियत के लिए काम किया, उसी तरह हजरत झकी मियां नक्शबंदी भी अकोला के लिए काम करेंगे इंशाअल्लाह। नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने अकोला जिल्ह्यात 8 जुलैपर्यंत विजांच्या कळकळाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे। जूनमधील पावसामुळे नदी, नाले, तळ्यांमधील पाणी साठ्यात वाढ झाली, त्यामुळे पाण्यात शिरण्याचे अनावश्यक धाडस करू नये असे आवाहन करण्यात आले आहे। अमरावती जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील धरणात पावसाचे प्रमाण वाढल्यास कोणत्याही क्षणी विसर्ग केला जाऊ शकतो, त्यामुळे पूर्णा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। वीज व पावसापासून बचावाकरता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यात यावा, अशा स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये। या कालावधीत रस्त्याचे अंडरपास, नाल्या, खड्डे, सखल भाग किंवा पाणी साठते अशा जागेवर जाणे टाळावे। पूर आलेल्या पुलावरून जाऊ नये। जनावरांना झाडांना किंवा विजेच्या तारेखाली बांधू नये। वीज चमकताना मोबाईल व वीज उपकरणे बंद ठेवावी। वाहन विजेच्या खांबापासून दूर ठेवावे। वीज पडण्याची सूचना मिळण्यासाठी दामिनी ॲप डाउनलोड करावे असे आवाहन करण्यात आले आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार। कॉलरा आणि दूषित पाण्याने विष्णूचा नाहक बळी गेल्याची ओरड। समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र थांबता थांबेना। एकाच कुटुंबातील 4घांना मृत्यू झाल्याने खळबळ। भाज्यांच्या दरवाढीने गृहिणी झाली चांगलीच त्रस्त। मुलांच्या डब्यांचे मातांना टेन्शन, पर्सची बचत घटली। चिमुकल्या दर्शनच्या हत्याकांडात 2घांना 5 दिवसांचा PCR। दोषींना फाशी द्या, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी। हवामान खात्याने पावसाचा व्यक्त केला अंदाज। पुलावरून पाण्याच्या प्रवाहात वाहने न टाकण्याचा सल्ला। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,30,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल। लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।